डॉक्टर अतुल बाबा भोसले द्वारा कराड़ बस स्थानक क्षेत्र का निरीक्षण। स्वारगेट बस स्टैंड पर बलात्कार की घटना की पृष्ठभूमि में विधायक डॉक्टर अतुल बाबा भोसले द्वारा कराड़ बस स्थानक का निरीक्षण किया गया। बस स्थानक पर गंदगी होने से यात्रियों को परेशानी का सामना करना पड़ता है। उन्होंने कहा कि बस स्थानक की समस्याओं को लेकर सख्त कदम उठाए जाएंगे। कराड़ से ब्यूरो चीफ विद्या मोरे की विशेष रिपोर्ट। आज कराड़ एसटी डेपोला मी भेट दिली आणि कराड़ एसटी स्टँडच्या काय समस्या आहेत ह्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। कराड़ एसटी स्टँडवर साधारण रोजची 40,000 लोकांची वर्दळ असते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फुटफॉल म्हणतो की 40,000 लोक साधारणतः रोज इथं वेगवेगळ्या विभागामध्ये जाण्यासाठी एसटीची बस धरण्यासाठी इथं येतात आणि त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर फुटफॉल असल्यामुळे त्यांची सोय व्यवस्थित व्हावी नागरिकांची, प्रवाशांची, याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या याच्याविषयी आमचा सखोल आराखडा तयार करण्याचा मानस आहे। पूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील आता सर्किट हाऊसला आम्ही घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर एसटी डेपोची प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, जे काही चालकांची खुली आहे, तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर शॉर्टेज आहे त्याच्याविषयीची चर्चा, त्याबरोबर एसटी स्टँड स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायच्यात आपल्याला याच्याविषयी देखील एक आराखडा तयार करणं अत्यंत गरजेचं आहे। आम्ही कॅन्टीनला व्हिजिट दिली, तिथं देखील काही त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पोलीस सतर्क असले पाहिजेत, पोलिसांना पूर्ण या स्टँडच्या परिसराचा ओव्हरव्ह्यू मिळाला पाहिजे। त्यामुळे पोलिसांची बसायची जागा, जी डेडिकेटेड बसायची जागा निर्माण केलेली आहे एसटी स्टँड निर्माण करताना, तिथंच पोलिसांनी बसावं जेणेकरून सगळीकडे त्यांचं लक्ष राहील। आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे मूळ एसटी स्टँडमध्ये, त्यामुळे CSRच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा कूलर हा त्वरित आपल्या कराड़ एसटी स्टँडला देण्याच्या बाबतीमधलं काम आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर बसायचे बाकडे कमी आहेत, तर बसायचे बाकडे देखील आपण CSR मधून जितके लागतील तेवढे बसायचे बाकडे इथं आपण देणार आहोत। ह्या एसटी स्टँडचं अपग्रेडेशन कसं करता येईल हा सुद्धा विचार आता आम्ही मनामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे एसटी स्टँडचं ह्या अपग्रेडेशन करायचं आणि एक चांगलं एसटी स्टँड महाराष्ट्रामधला इथं निर्माण करायचा। इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं ही एक बाब आहे, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरची काळजी घेणं ही देखील आपली जबाबदारी आहे, प्रवाशांची देखील जबाबदारी आहे आणि प्रशासनाची देखील जबाबदारी। त्यामुळं या एसटी स्टँडच्या सगळ्या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही गांभीर्यानं प्रयत्न करणार आहोत। पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने काही पावलं टाकणं गरजेचं आहे, ते देखील अंतर्गत आमचं बैठकीमध्ये ठरलेलं आहे की काय काय पावलं टाकणं आवश्यक आहे आणि कुठलीही अनुचित घटना या एसटी स्टँडवर घडता कामा नये, कुठलेही चोरीचे प्रकार इथं घडता कामा नये, त्यासाठी देखील आपण पोलीस प्रशासन, एसटीचं प्रशासन यांना विश्वासात घेऊन एक चांगली पॉलिसी इथं निर्माण करण्यासाठीचा आराखडा हा लवकरच तयार करण्यात येतो। 2019ला या एसटी स्टँडचं उद्घाटन झालंय, कोट्यावधी रुपये यासाठी खर्च झाले, त्या दिवशी उद्घाटन झाले, त्या दिवशीपासून हे समस्यांच्या गर्दीत आहे, अस्वच्छता आहे, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे, खूपशा तक्रारी आहेत या बस स्थानकाच्या बाबतीत। सगळ्या ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, प्रवाशांच्या तक्रारी आहेत, ह्या सगळ्या तक्रारींचं अवलोकन मी केलेलं आहे आणि त्या सगळ्या तक्रारींचं निरसन हे येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये करण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही पावलं टाकणार आहोत। आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करून सुद्धा ज्या दर्जाचं एसटी स्थानक पाहिजे त्या दर्जाचं एसटी स्थानक तयार झालेलं नाही, ही खंत माझ्या देखील मनामध्ये आहे आणि त्यामुळं काही कठोर पावलं देखील इथं टाकण्याची आता मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळे काही पावलं आपल्याला टाकावे लागतील जेणेकरून हे एसटी स्थानक आपल्याला चांगलं करता येईल। सुरक्षेचा मुद्दा सातत्याने इथला उपस्थित होतोय, त्याचं मॉनिटरिंग होत नाहीये, काही प्रकार असे घडलेले आहेत त्यावेळेला ज्यांच्या बाबतीमध्ये हे प्रकार घडले त्यांना ते CCTV फुटेज बघायचं असेल तर त्यांना ते CCTV फुटेज दाखवलं गेलेलं नाही, अशी काही कारणं घडलेली आहेत। मात्र हे एसटी प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याकडे दुर्लक्ष करतंय आणि त्यावरती काय कारवाई होईल? कुठलाही असा प्रकार हा खपवून घेतला जाणार नाही। एखाद्याने CCTV फुटेज मागितलं तर त्वरित त्याला CCTV फुटेज उपलब्ध करून देण्याच्याबद्दल
प्रशासन हे कटिबद्धच असलं पाहिजे. जे CCTV शॉर्ट आहे, आता साधारण 15 CCTV आहेत. मी त्यांना त्वरित प्रस्ताव मागवला आहे की तुम्हाला आणखीन किती CCTV पाहिजेत याचं तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही मला कॉन्क्रीट त्याच्याबद्दलचा प्रस्ताव द्या. आपण राहिलेले सगळे CCTV बसवण्याच्या बाबतीमध्ये लगेच कारवाई करू. आयरणीवर आलेलं असताना आता आपण बघितलं की पोलीस चौकी आहे ती कायमच बंद असते, तुमच्या पण नाही दर्शनाचं नाही, याच्यावर काय होतं? उद्यापासून पोलीस चौकी ही ज्या ठिकाणी डेडिकेटेड जागा आहे तिथं ती चालू होईल. रात्रीच्या बाबा पोलीस इथे कोणच नसतात, सगळं रामभरोसे असतं. 24 आवर पोलीस डेप्युटेड राहतील. पोलीस चौकीमध्ये पोलीस बसले पाहिजेत हे देखील सूचना मी आमचे सूर्यवंशी साहेब आहेत त्यांना केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्णपणे आम्ही प्रयत्न करू. ठिकाणच्या समोर भागाचे अतिक्रमण जे आहे, इष्टीचा भाग नसला तरी अतिक्रमण कमी करण्यासंदर्भातची भूमिका. अतिक्रमण जर का असेल तर त्वरित अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमधले आदेश हे प्रांत साहेब आणि तहसीलदार मॅडम यांना आपण करू.